आता जेवण करायला बसतो तर खूप जास्त प्रमाणात वास येते, जेवण नाही होत. तर वेळेच्या आत कामं नाही होत असेल, वेळ गेल्यानंतर अगर कामं होते, तर मग अशा गव्हर्नमेंटच्या काय करायचं? आता आमच्याकडे जसं हे आई आहे, त्या आजीबाई आहे, ते तिकडे आई आहे. इन केस हे पडले, काही झाले, त्याच्या नुकसानाच्या भरपाई कोण करणार? कोणी येणार आहे पाहायला, कोणी मग विचारणार आहे? आम्हाला याच्यातला हल काढून दिलं पाहिजे, हेच आमची मागणी आहे. सध्या आपण आता प्रभाग क्रमांक 22 मध्ये आलेलो आहोत आणि जुनी मंगळवारी मठीपुरा या परिसरात आलेलो आहोत. आणि इथलं जे दृश्य आहे ते दृश्य फार भयानक आहे, कारण इथे जे राहणारे ज्या आजूबाजूची जे वस्ती आहे, इथले जे लोक आहेत, त्यांना जे वाहणारा सांडपाणी आहे त्याचा फार जास्त त्रास इथे निर्माण झालेला आहे. आणि त्यांची फक्त इतकीच अपेक्षा आहे की ही जी गेल्या 8 महिन्यापासून ही जी समस्या आहे यावर तोडगा निघाला पाहिजे. त्यांनी लगेच याचा पाठपुरावा देखील करण्याचा प्रयत्न केला आणि लिखित निवेदन देखील वरच्या जे पोस्ट पर्यंत अधिकारी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी भरपूर प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे सांडपाणी वाहत आहे हे दुर्गंधीयुक्त आहे आणि याच्यामुळे जे आहे अनावश्यक जे बिमाऱ्या आहेत त्या सगळं उत्पन्न होत आहे, ज्याचा त्रास ह्या इथे राहणाऱ्या लोकांना फार जास्त प्रमाणामध्ये होतो आहे. आणि आता त्यांची जी आहे ती सहनशीलता कुठे ना कुठे संपलेली दिसत आहे, कारण त्यांनी आता नागपूर समितीच्या माध्यमातून आपली जी अपेक्षा आहे ती व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यासोबत आता ह्या भागात राहणारे रहिवासी आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमका हे जे 8 महिन्यापासून हा तुम्ही त्रास सहन करतायत, हे जे सांडपाणी वाहत चाललेलं आहे आणि आजूबाजूला इथे घरं अशी बांधलेले आहेत की तुम्हाला राहणं देखील खाणं पिणं सगळं मुश्किल झालेलं आहे. काय नेमकं म्हणजे तुम्ही कशा पद्धतीचा पाठपुरावा केलाय? आम्हाला सतत 8 महिन्यापासून प्रॉब्लेम चालत आहे. आम्ही सतत विनोद विंगुले समाजसेवक विनोद विंगुले भाऊ यांना घेऊन आम्ही पुरवठा केला पूर्ण, पण त्या पाठपुरवठ्याच्या आम्हाला आतापर्यंत समाधान मिळालेला नाहीये. आम्ही सतत 8 महिन्यापासून हे सर्वांना सांगत असल्यानंतरही आमच्यापर्यंत हे कोणी आलेला नाही. इव्हन इथपर्यंत नगरसेवक सुद्धा आलेला नाही. आता जे नगरसेवक निवडून आल्यात ते सुद्धा आलेत नाही. बरं, जेव्हा नगरसेवकांचे आपण इलेक्शन झाले तर तेव्हा ते गलोगली वॉर्ड मध्ये जातात, तर त्यावेळेस तुम्ही हे जे समस्या तुम्हाला जी निर्माण झालेली होती तुम्ही याच्यातून राहून आहात, तर तुम्ही हे आपले प्रश्न त्यांच्यासमोर मांडले असतील तर त्यांनी तुम्हाला याच्यावर काय तुम्हाला आश्वासन दिले? जे काही उमेदवारी होते इकडे जे उभे झाले होते त्या इथनं सर्वजण गेले. त्यांना सर्वांना सांगितलं, आम्ही रात्री दुपारी सर्व वेळोवेळी आम्ही सांगितलं, परंतु ते हेच म्हणाले की आम्ही निवडून आल्यानंतर तुमचं काम आम्ही तात्पुरतं तुरंत करू. पण आता 15 ते 20 दिवस झाले तरी काही त्याच्यातलं तोडगा निघाला. तोडगा बरं, तोंडी तुम्ही त्यांना या गोष्टी सांगितल्या, तुम्ही त्यांना दाखवलं. बरं, याच्यानंतर तुम्ही म्हणजे स्वतःहून काही दखल घेतली का? म्हणजे काही लिखित असं तुम्ही कुणाला सादर केलेला आहे अर्ज तुमचा, की हे जे तक्रार आहे तुम्हाला इथे वारंवार होत आहे आणि इथले जे विधायक आहे त्यांच्याशी देखील तुमचा काय संपर्क झालाय का? आम्ही विनोदभाऊ इंगोलेला घेऊन मी गेलो होतो. NMC मध्ये पण पाठपुरावा दिलाय, लिखित दिलाय, अधिकाऱ्यांना सर्वांना सांगितलं, आम्ही लिखित सुद्धा दिलाय आणि आमदार प्रवीणभाऊ दटके यांना सुद्धा आम्ही लिखित दिलेला आहे. बरं, आता तुमचं काय म्हणणं आहे, काय मागणी आहे तुमची आता? आणि तुम्हाला आता म्हणजे कसं तुमची दिनचर्या इथे आता सुरू आहे? कारण हे जे पाणी वाहत आहे हे सांडपाणी आहे, गटर फुटलेली आहे असं तुम्ही म्हणताहेत आणि त्याच्यामुळे हे एकदम घरासमोरूनच जात आहे. काय तुमचं नेमकी आता मागणी आहे? आम्हाला याच्यातलं हल काढून दिलं पाहिजे, हेच आमची मागणी आहे. आता जेवण करायला बसतो तर खूप जास्त प्रमाणात वास येते, जेवण नाही होत. मच्छर येते, रात्री झोपणं नाही होत, कू करत राहते कानासमोर. काय आहे ते रात्रभर. आणि घरात आल्याबरोबर खूप जास्त प्रमाणात त्रास होते. मच्छर तर खूप जास्तच झाले आता. पहिले ते एवढे होते नाही मच्छर, पण आता जेव्हा जेवण वगैरे जेव्हा जेवायला बसतो ते वास येते. कोणी पाहुणं येऊ नाही शकत आमच्या घरात, दूरूनच पळून जाते. हे कोणती गोष्ट आहे? आता नगरसेवकाला ह्या गोष्टीच्या लक्ष दिलं पाहिजे ना. आता इतकुशा गोष्टीला लक्ष नाही देणं तर कोण देणार आहे? आता आम्ही का गडकरीच्या दरबारात जाऊ या गोष्टीसाठी? एवढ्या गोष्टीसाठी का सरकारापासून गडकरी साहेबकडे जाऊ? नाही होत तर नगरसेवक तर आम्ही तिथे जाऊ. आमचे बस एवढं आहे की समाधान की हे सगळं निपटलं पाहिजे. हे सगळे जे गटराचे काम आहे ना हे सगळे बंद झाले पाहिजे बस. जसं की आता तुम्ही लोक बघू शकत आहे, आजूबाजूला पूर्ण घर आहे. तुम्ही इकडे कॅमेरा अगर घुमवता सगळीकडे आजूबाजूला चिपकू घर आहे. ठीक आहे, माझ्या स्वतःच्याही घरी लहान लेकरं आहे.
एक 6-7 वर्षाचा आहे, एक 2 वर्षाचा आहे. आता तुम्ही स्वतः विचार करू शकता, अशाच चीजांमध्ये अगर आम्ही राहू, लेकरं बाहेर निघते, घाण पाण्यात कधी पाय चालला जाते, कधी हात चालला जाते, लेकरं आहे, आता त्यांना कुठे कुठे बघू आम्ही. त्यानंतर तेच चीज अगर इन केस बिमारी तिथूनच फैलायला स्टार्ट होते. आणि आपले जेवढे बी आमदार आहे, खासदार आहे, जेवढे लोक आहे, इलेक्शनच्या वेळेस हे लोक सगळे म्हणतात की ठीक आहे आपण बिमारी काढूया, आपलं देशाला स्वच्छ करूया. स्वच्छ करायच्या पहिले अगर आमच्या नगरच स्वच्छ नाही राहील, आमचे घर स्वच्छ नाही राहील, आमची गली स्वच्छ नाही राहील, तर मग कुठून आपलं शहर स्वच्छ होईल? प्रश्न आहे ना. या विचार आहे. घाणीमुळे सगळ्यांना त्रास होऊन राहिलेला आहे. याच्यामुळे आजार पण फैलत आहे. जर तुम्ही गली मोहल्ले साफ नाही करू शकत तर काय देश स्वच्छ होईल का? आणि या घाणीमुळे इतका त्रास होत आहे की साधा तुम्हाला तरी श्वास घेणं होत आहे का? आम्ही ते इथे राहून राहिलोय, ते प्रसंग बघत आहे. नगरसेवक असतात ते आपल्या नगरचा विकास करण्यासाठी असतात. तुमचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही वॉर्डमध्ये येता उमेदवार म्हणून आणि मग मतं मागता, वोट मागता आणि आश्वासनं देता की आम्ही असं करू तसं करू, तर त्या गोष्टीला तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं हेच आहे की मागील 8 महिन्यापासून हा त्रास आम्ही सहन करत आहे. आता इलेक्शन व्हायला जास्त दिवस झाले नाही. तुम्ही आश्वासन काय दिलं होतं की आम्ही करूया, पण आता इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही म्हणता की होऊन नाही राहिलं, तर मग आम्ही काय करावं? कोणाकडे जाऊ, कोणाकडे मागणी करावं आम्ही? तर याचं तोड थोडंसं काढावं तुम्ही आणि आम्हाला या सगळ्या परेशानीमधून मुक्त केलं तर जास्त बरं राहील ना. आणि दुसरी एक मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की आता तुम्ही बघू शकत आहे, आता तर सगळं खुलं वातावरण आहे, ठीक आहे, पाण्याचं काही काय आहे नाही. त्यानंतर आता हा हाल आहे. इन केस अगर विचार करा, पाण्याचा मोसम जेव्हा होईल त्यावेळेस का हाल राहील. आम्ही स्वतः आपल्या घरी नाही जाऊ शकत, घराच्या आतमध्ये नाही जाऊ शकत, कोणी येऊ नाही शकत. गाड्या चालवायला आम्हाला स्वतःला त्रास होते, गाड्या स्लिप मारते किचडमुळे. आता आमच्याकडे जसं हे आई आहे, त्या आजीबाई आहे, ते तिकडे आई आहे. इन केस हे पडले, काही झाले, त्याच्या नुकसानाच्या भरपाई कोण करणार? कोणी येणार आहे पाहायला, कोणी विचारणार आहे? आता यांच्या घरी कोणी नाहीये, त्यांच्या घरी ते एकटे राहतात. इन केस अगर असं काही रात्री बेरात्री झालं, पडल्या तर कोण पाहणार आहे, कोण बघणार आहे त्यांना? तुम्ही इथल्या आजूबाजू आपल्या जवळच्या झोन मध्ये जाऊन याच्याबद्दल सांगितलं का तिथल्या कर्मचाऱ्यांना? कंप्लेंट केलेली आहे. काय म्हणतात काय त्याच्यावर? त्यांचं बोलणं असं पडते की आम्ही येऊ, करू, उद्याला येतो, परवाला येतो. त्यांच्या उद्या ना परवा त्यांच्या खतमच नाही होऊन राहिलाय. मग तुम्ही वारंवार जाऊन त्यांना ह्याबद्दलचं काही सांगितलेलं आहे का, की असं काही म्हटलंय का बाबा कोणाचा जीव गेला याच्यामुळे, तर मग तेव्हा येणार का? आता ते त्यांच्यावर डिपेंड करते. शायद ते त्याची वाट बघत असेल की जीव जाईन तेव्हा आम्ही पोहोचू. आणि कोणी असं जीव पण होऊ गेला तर शकते. मग नगरसेवक धावून येईल. ते होऊ शकते, अशी वाट बघत असेल ते लोक आमचे नगरसेवक, तर मदतीला येऊ मग आम्ही. असं आहे तर तसंच सही. कारण वेळेच्या आत होऊन नाही राहिले काम, तर अगर वेळेच्या आत कामं नाही होत असेल ना, वेळ गेल्यानंतर अगर कामं होते, तर मग अशा गव्हर्नमेंटच्या काय करायचं? तुमचा आक्रोश हा नेमका कुठल्या गोष्टीवर आहे? नगरसेवक येत नाही आहे, 8 महिन्यापासून तुम्ही हा अन्याय सहन करत आहे, हे दुर्गंधीयुक्त वातावरणात तुम्ही जगता आहेत, तुम्ही आहेत, लहान मुलं वगैरे आहेत, ते सगळं दुर्गंधी याच्यामध्ये राहत आहेत दिवसरात्र. तर तुमचा आक्रोश नेमका कुठल्या याच्यावर आहे? सिस्टमवर आहे, कशावर आहे? काय नेमका याच्या मागचा हे परिभाषा आहे? त्याच्यावरच आहे की एवढं घाण असल्यावर पण ते स्वच्छ होत नाहीये. त्याचा पूर्ण एरियाला त्रास होत आहे. ते फक्त पाणी गडरपर्यंत नाहीये, तर पूर्ण एरियात फैलत आहे. त्या पाण्यावरून आम्हाला घरात जावं लागत आहे. तीच घाण घरात चालली आहे आणि त्याच्यामुळे आमचं वातावरण बिघडत आहे. तर आम्ही काय करावं? कारण आम्ही सिस्टमला पण दोष देऊ शकत नाही. तुमचं काम आहे की बाकी जनताची सेवा करावी. बघा, सिस्टम जेव्हा बनते ना, एक चीज सांगतोय, सिस्टम जेव्हा बनते ना, सिस्टम ह्याकरिता बनते की सिस्टम मध्ये जे छोटे मोठे अधिकारी जास्त राहते, जे नगरसेवक, ते आमच्यासाठी काम करावं, तेव्हा एक मोठा सिस्टम बनते. अगर नगरसेवक मिळून अगर आमच्यासाठी आमच्या सपोर्ट मध्ये अगर काम नाही करत, आम्हाला अगर सुरक्षा प्रदान नाही करू शकत असेल, तर मग आम्हाला मोठ्या प्रमाणात जावं लागेल ना. अगर आय होप की आज अगर त्यांनी हे सगळं केलं असतं, तर मला नाही वाटत का आम्हाला हे सगळं एवढं करावं लागलं असतं. तुमचे जे वोट केले ते सगळे आता म्हणजे काय शून्यात गेले का? आता ते तर आम्हाला बी विचारावं लागेल त्यांना, काय आहे आज याची व्हॅल्यू आहे का नाही आहे, व्हॅल्यू त्याची का व्हॅल्यू खतम झालेली आहे. काढला असता तर त्यांच्यापर्यंत आपण गेलोच नसतो ना. त्यांना निवडून यासाठी आणतो आपण की आपली मदत व्हावी. सध्या प्रभाग 22 मधील जे रहिवासी आहेत त्यांनी आपल्या समस्या ज्या आहेत त्या नागपूर समितीच्या समोर मांडलेल्या आहेत आणि कसं त्यांना इथे त्रास सहन होतोय ते देखील त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने इथे जे सांडपाणी वाहत आहे, सोबत इथे डुकरांचा हैदोस देखील इथे आहे आणि माशांचा प्रकोप देखील इथे उद्भवतो आहे. आणि आता जस्ट हिवाळा संपुष्टात आलेला आहे आणि पुढे उन्हाळा आहे आणि नंतर पावसाळा आहे. हा जे ऋतू आहे त्या ऋतूमध्ये देखील हा त्रास सहन होण्याची शक्यता त्यांनी जी आहे, त्रास होण्याची शक्यता जे आहे त्यांनी इथे वर्तवलेली आहे. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की इथले जे नगरसेवक जे
जिंकून आलेले आहेत, जे बनलेले आहेत, जे पदावर आहेत, इथे भाजपाचे पॅनलचे 4ही इथे उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा पाठपुरावा हा केलेला आहे. इथल्या जवळच्या झोनल ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी लेखी निवेदन दिलेलं आहे, तक्रार दिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे इथल्या रहिवाशांचं की ते जे कर्मचारी आहेत तिथे जे बसलेले ते म्हणतात की उद्या येतो, परवा येतो, पण ते अजूनपर्यंत येऊन त्यांनी जे कार्य आहे ते अजून हातात घेतलेलं नाही आहे. ज्या प्रकारचं गटर जी फुटलेली आहे, जे पाणी तिथून ओव्हरफ्लो होऊन इथे वाहत आहे आणि ते वाहत असल्यामुळे ते एकाच घरात नव्हे म्हणजे पूर्ण आतमध्ये जो उतार भाग आहे ते उतार भागातून खाली जातो आहे आणि त्याच्यामुळे ते पूर्ण बाहेरपर्यंत पसरतोय. त्याच्यामुळे माशांचा, मच्छरांचा प्रकोप हा दिवसेंदिवस इथे वाढत चाललेला आहे. इथे बघू शकता आपण की इथले लोक नाकाला मास्क लावून आहेत, स्कार्फ बांधून आहेत. म्हणजे हे दृश्य बघून तुम्हाला समजत असेल की किती त्रास यांना सहन करावा लागतो आहे. तर यांची फक्त एवढीच अपेक्षा आहे की जो नगरसेवक इथे निवडून आलेला आहे त्याने इथे येऊन याची दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला होणारा त्रास जो आहे तर त्याची त्यांनी कमीत कमी भरपाई करून द्यायला पाहिजे. लवकरात लवकर इथला जो काही त्रास होता त्यावर तोडगा काढला पाहिजे. आपण बघत आहात नागपूर समय. कॅमेरा पर्सन उदय सोनवणेसह रिंकू पानतावणे, नागपूर.